जय सुख देता भवतापहारिणी, जय सुख देतापि भवतापहारिणी, निर्मल करी जीवन आसनाशिनी, निर्मल करी जीवन. चला मग लोकेशला भेटूत आणि त्याच करते विचारपूस करूत. आरतीबद्दल तुम्हाला कसं वाटलं? आरती केल्यावर जय श्रीराम दादा. मी स्वतः तापी सेवक आहे. आपले पण तापी सेवा समितीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आमची अशी इच्छा आहे की आपण पण तापी सेवा समितीमध्ये यावं, आमची आरती बघावी आणि आनंद घ्यावा. जशी आपली आरती प्रयागराज, अयोध्या वगैरे त्या ठिकाणी होत असते त्या टाईपची आपल्या इथे आरती सुरू केली आहे. मागच्या वर्षापासून ही आरती अति सुंदर प्रमाणे चालू आहे. तसंच आता गेल्या 2 दिवसात दीपोत्सव झाला, तर या आरतीला आपण पण यावे अशी माझी विनंती. धन्यवाद. दादा 2 शब्द सांगा बरं तापी आरतीबद्दल. तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं दादा. इथं जे सनातनी काम होतंय ते खूप चांगलं होतंय आणि असे काम अजून व्हायला पाहिजे असं वाटतं. थँक्यू दादा. हा मन प्रसन्न होस ना भाऊ. असं आहे का? तुम्हाला कसं वाटलं आरती मयानंतर? बरोबर आमले पहिलीदा आले भाऊ. एकदम चांगलं वाटलं आम्हाला. एकदम आनंद झाला. आम्ही दुबईला राहतो. आम्ही कायम ऐकून होतो का इकडे आरती होतात. एकदम मस्त वाटलं. पहिल्यांदा आलो मी प्रकाशात. खूप छान वाटलं. आणखी कोणी? आरती केल्यावर तुम्हाला कसं वाटतं? 2 शब्द. मला खूप चांगलं वाटलं. मी एक तापी सदस्य आहे आणि मी आरती करता राहतो असे दरवारी आणि मला खूप चांगलं वाटतं, कारण हे केल्याने आपल्याला जी मनाला शांतता हवी असते ती भेटत असते आणि याच्याने ना धर्माचे सुद्धा कार्य आपण करू शकत असतो. त्याचबरोबर आम्ही सकाळी स्वच्छता अभियान सुद्धा करतो याचा. थँक्यू दादा. पाहू शकता मी तापी सेवक आहे. मला 6 महिने पहिले मी तापी सेवकमध्ये जॉईन झालो होतो. तेव्हा मला काय माहिती नव्हतं देवाची पूजा असं मी करायचो नाही. पण जेव्हा समितीमध्ये ॲड झालो, देवाची पूजा काय असते, देवाची भक्ती काय असते आणि देव आपल्या जवळ कसं येऊ शकतो ते मी हे समितीमध्ये पाहिलेलं आहे. हे समिती मला येऊन मला खूप आनंद झालेला आहे आणि मी हे करू शकतो की दुसरे बी हे समिती जॉईन करू शकतात. ओके, धन्यवाद दादा. श्री क्षेत्र दक्षिण काशी प्रकाशा, जिल्हा नंदुरबार या ठिकाणी जो त्रिवेणी संगम आहे तापी, गोमती आणि पुलिंदा नद्यांचा, तसंच दक्षिण काशी प्रकाशा ही नगरी महादेवांची नगरी म्हणून ओळखली जाते. साधारणतः 3000 वर्षांचा इतिहास या प्राचीन